नमस्कार. मनस्विता स्वप्नापासून कर्तृत्वापर्यंत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी रुपाली विरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कॉस्मेटिक्स अर्थात सौंदर्याशी संबंधित असलेला हा शब्द, या शब्दाचा आणि आपल्या सगळ्यांचा फार जवळचा संबंध आहे. काय आहे की छान राहणं, नीटनेटकं राहणं हे कोणाला आवडत नाही, आणि असं राहिल्याने आपला आत्मविश्वास तर दुणावतोच, व्यक्तिमत्व देखील छान होतं. आपल्याला भेटायला आलेल्या आहेत डॉक्टर प्रज्ञा बापट. नमस्कार प्रज्ञाताई. नमस्कार. तुमचं स्वागत आहे मनस्वितेमध्ये. धन्यवाद. जसं मी म्हटलं की कॉस्मॅटिक हा शब्द आता सगळ्यांच्याच खूप जवळचा झालेला आहे, स्त्री असो किंवा पुरुष असो. तुमचा ब्रँड यू बी ग्लॅमरस हा या क्षेत्रात काम करतो, तर त्या ब्रँड विषयी आपल्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. यू बी ग्लॅमरस म्हणजे तुम्ही स्वतः सौंदर्य सुरेख असताच, पण आम्ही तुम्हाला ग्लॅमरस बनवायचं काम करतो. तर आमच्या इथे हेअर स्किन रिलेटेड लेझर ट्रीटमेंट्स होतात. ओबेसिटीवर पण आम्ही काम करतो. ओबेसिटीसाठी लोकलाइज फॅटवर आम्ही काम करतो. आणि लेझर ट्रीटमेंटद्वारा आम्ही तुम्हाला प्रॉपर जो डिझायर रिझल्ट असतो तो देतो. साधारण या ब्रँडची किंवा या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? साधारण 2009 साली आम्ही यू बी ग्लॅमरस कॉस्मेटिक क्लिनिक चालू केलं होतं. त्याच्या आधी असं झालं की मला स्वतःला राहायला खूप छान आवडतं आणि ठाण्यामध्ये मी काही ओबेसिटीसाठी काही बघत होते, तर इथे तेवढ्या चांगल्या ट्रीटमेंट मला मिळाल्या नाहीत. मग वेस्टर्न साईडला जाऊन मी घेतलं, तेव्हा मला असं वाटलं की अरे हे जे आपल्याला वेस्टर्न साईडला मिळतं ते ठाण्यात का नको. मी ठाण्याची, त्याच्यामुळे ठाण्यामध्ये आपण काहीतरी चालू करावं. तेव्हा माझी एक मैत्रीण, तिचं युरोपला कॉस्मेटिक क्लिनिक होतं, तर तिने मला सांगितलं तुला करायचंय का, आपण दोघी मिळून चालू करू. अरे वा. आणि मग मी युरोपला इटलीमध्ये जाऊन कॉस्मेटॉलॉजीचं प्रशिक्षण प्रॉपरली घेतलं आणि त्यानंतर मी हे क्लिनिक चालू केलं. अच्छा. माझी पॅशन कन्व्हर्टेड इनटू बिझनेस आहे. अरे वा. साधारण किती कालावधी झालेला आहे आता या क्लिनिकला ठाण्यामध्ये? आता 16 वर्ष क्लिनिकला झालेली आहेत. हो, दॅट्स नाईस. तेव्हा ते 16 वर्षानंतरच्या आजच्या या स्थितीपर्यंत आपल्याला काही म्हणजे प्रवासात जसे खाचखळगे येतात तसे काही अडचणी किंवा काही चॅलेंजेस पण आले असतील, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. सुरुवात जी झाली ती पॅशन म्हणून झाली होती, बिझनेस म्हणून मी तेव्हा बघितलं नव्हतं. पण जसं जसं हळूहळू हा व्यवसाय वाढत गेला तेव्हा त्याला बिझनेसचं स्वरूप आलं. कोविडमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्याच सर्व्हिसेस ठप्प झाल्या होत्या आणि त्यावेळेला जेव्हा आपण मास्क घालून फिरतो तर कॉस्मेटॉलॉजी तर दूर दूरपर्यंत तिथे कोणी येणारच नाही. त्या काळामध्ये मी कॉस्मेटॉलॉजीचा फॉर्म्युलेशनचा कोर्स केला होता आणि त्यानंतर जेव्हा आमचं परत क्लिनिक चालू झालं, हळूहळू सर्व्हिसेस आमच्या चालू झाल्या, तेव्हा एक लक्षात आलं की हेअरफॉलच्या समस्या जास्तीत जास्त लोकांच्या सुरू झालेल्या होत्या. आणि मग त्यावेळेला मेडिसिन प्रिस्क्राईब करत असताना असं लक्षात आलं की काही आपण जेव्हा मेडिसिन देतो तेव्हा एखाद्या कंपनीच्या त्या मेडिसिनमध्ये एखादं ऍक्टिव्ह किंवा इन्ग्रेडियंट महत्वाचं असतं, काम करतं, आणि दुसऱ्या कंपनीमध्ये ते दुसरं काम करतं. तर अशी आपण 5-6 मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो. आणि मार्केट, आता तुम्हाला माहिती आहे कोविड नंतर मार्केट पण फायनान्शियली पण खूप टाईट झालेलं असतं. तर त्यावेळेला मी ते लिहून देत असताना एक 3-4 हजाराची मेडिसिन लिहिताना मलाच स्वतःला असं कुठेतरी जाणवलं की अरे आता आपण हे शिकलेलो आहोत, आपल्याला आता माहितीये की एक्झॅक्टली काय मेडिसिन द्यायला पाहिजे. मग आपण शिकले आहोत तर आपण स्वतःच जर ते मेडिसिन तयार केलं आणि 4 मेडिसिन म्हणून जर एकच त्यांना दिलं तर आज त्यांचा खर्च 1/4 होऊ शकतो. आणि मग मी त्यानंतर आम्ही स्वतः केलेले हँडक्राफ्टेड सायन्स रिलेटेड मेडिसिन विथ आयुर्वेदा असे जे आम्ही केलेले होते, फॉर्म्युलाज जे बनवले होते, तर ते मेडिसिन मी वापरायला सुरुवात केली. त्याचे रिझल्ट्सही खूप छान आले. आणि ऍक्च्युअली म्हणतात ना की अडचण आली पण अडचणीमधनं एक व्हेंचर निर्माण झालं. त्याच्यामुळे मी म्हणेन की ते आमच्यासाठी खूप छानच झालं. मग ते व्हेंचर म्हणजे आता वेगळ्या नावाने काम करता, या सगळ्या गोष्टींसाठी काही वेगळा ब्रँड आहे तुमचा? हो, कारण कसं झालं की आम्ही जेव्हा मेडिसिन द्यायला लागलो त्याचे रिझल्ट खूप चांगले यायला लागले. त्याच्यामुळे मग ते काम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं. मग त्यामुळे मग परत सगळे कंप्लायन्सेस आले, तर आम्ही प्रवाह नावाने आम्ही नवीन कंपनीच स्थापन केली. ओके. आणि अंडर प्रवाह हेल्थकेअरच्या अंडर आम्ही आता हे सगळे हँडक्राफ्टेड मेडिसिन बनवतो. काय असतं की प्रत्येक नावाची एक काहीतरी गोष्ट असते असं म्हणतात, किंवा प्रत्येक नावाला एक अर्थ असतो ते नाव देण्यामागे. तर प्रवाहच असं का नेमकं तुम्ही निवडलं? त्याच्या मागे पण खरंच एक छान स्टोरी आहे. मी आणि माझी पार्टनर डॉक्टर वर्षा खानवलकर, आम्ही दोघी आज गेली 40 वर्ष पॅथॉलॉजी आणि हा व्यवसाय, या दोन्ही व्यवसायामध्ये आम्ही एकत्र काम करतो.
जस्ट आमची 60 झालेली होती आणि आम्हाला असं वाटलं की आपण एकमेकांना काहीतरी गिफ्ट केलं पाहिजे. आज एवढ्या Okay. वर्षांची आपली हे आहे, तर माझ्या नावातला प्र आणि तिच्या नावातला व, ओ तर असं ते आमचं प्रवा हे नाव निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण की आपलं कल्चर आयुर्वेद आहे, तर कुठेतरी आयुर्वेदा आणि सायन्स यांचा हा. संगम आहे. त्यामुळे आमच्या प्रवा नावाचा लोगो पण आम्ही प्र मराठीमध्ये आहे हा. आणि VA अच्छा असा तो लोगो निर्माण केलेला आहे. Okay. आणि अशी ती स्टोरी आहे त्याच्या अरे वा मागे. मला असं वाटतं की हा प्रवाह पुढे असाच सतत चालतच राहावा. पण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं 16 वर्ष झालेली आहेत, आता ठाणेकरांना देखील खूप सारे ऑप्शन्स तर आहेतच डेफिनेटली. पण मग आपला USP काय आहे वेगळा असा, असं तुम्ही सांगू शकाल? एकतर पहिलं म्हणजे तुम्हाला जे मी सांगितलं की मी युरोपमध्ये शिक्षण घेऊन आलोय आणि आम्ही सतत आम्हाला अपग्रेड करत असतो. एव्हरी इयर तिथे जाऊन आम्ही प्रशिक्षण घेत असतो आणि त्याच्यामुळे तिथे नवीन ग्लोबली तुम्हाला माहिती आहे या क्षेत्रामध्ये नवनवीन ट्रीटमेंट्स येत असतात. तर त्या ग्लोबल ट्रीटमेंट आपण इथे अफोर्डेबल प्राइस म्हणजे इंडियन रुपीज मध्ये देतो. ओके हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे अनेक ब्रँड येत आहेत आता. कॉस्मेटॉलॉजी क्षेत्र असं आहे की आता त्याच्यामध्ये बरेच लोक उतरत आहेत आणि आताच्या काळाची गरज पण आहे. तर अनेक ब्रँड येत असतात. तर तुम्ही बघा की जेव्हा ब्रँड येतो तेव्हा मालक असतो तो कुठेतरी पडद्याच्या आड असतो आणि तिथे इतर लोक काम करत असतात. तर आमच्या क्लिनिकचं हे महत्व आहे की आम्ही स्वतः तिथे काम करतो. ओनर स्वतः तिथे कन्सल्टेशन करतो. त्याच्यामुळे तुम्हाला या इथे ट्रीटमेंट घेताना आलेला जो वर्ग आहे म्हणजे मला असं म्हणायचं की सामान्य माणसाला पण ही ट्रीटमेंट अफोर्डेबल व्हावी, तर आम्ही त्यांना पण बघतोय. तर त्यांच्या मनात आधी पूर्णपणे शंका असतात. तर जेव्हा त्यांना समोरची व्यक्ती आपल्या शंकेचं निरसन करून कधीही म्हटलं तर समोर ती ठाम एकच व्यक्ती जर समोर दिसत असेल, आज आले तर मी तुला भेटले, उद्या त्या डॉक्टरला भेटले, मग ते पण कन्फ्युज होतात. तर आमची हीच USP आहे की आम्ही स्वतः तिथे हजर असतो. मी माझी पार्टनर आम्ही स्वतः कन्सल्टेशन करतो. आमची प्रॉपर टीम आहे, ट्रायकॉलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, सर्जन, प्लास्टिक सर्जन, डर्मॅटॉलॉजिस्ट आणि मग त्या रिस्पेक्टिव्ह टीमकडे आम्ही ते काम देतो. ओके म्हणजे एक पर्सनल कनेक्ट, पर्सनल टच हा जो तुमच्याकडनं लोकांना मिळतो. मला वाटतं की मग फक्त ठाणेकर नाही, तुमच्याकडे खूप लांबून लांबून देखील पेशंट्स येत असतील आणि तुमच्या ट्रीटमेंट नक्कीच घेत असतील. हो. आता तुम्हाला जसं म्हटलं की जास्त वर्ड ऑफ माउथनी लोक येत असतात. तर त्याच्यामुळे ज्यांनी घेतलेली आहे ट्रीटमेंट तर फार अगदी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आमच्याकडे येतात. आणि आमचं हेअर ट्रान्सप्लांटची आमची USP आहे की आमचा 100% सक्सेस रेट आहे. तर आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा आम्ही तिथे करतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं पण आमच्याकडे क्लायंट. बरोबर. तुम्ही तुमच्या पार्टनर त्यांचं नाव घेतलं जेव्हा हा बिझनेस आता एस्टॅब्लिश झालेला आहे किंवा सुरू केलं, तेव्हा तुम्ही दोघी खरं एकत्र होत्या आणि आता तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट बद्दलही तुम्ही सांगितलं किंवा तुमची जी टीम आहे. तर थोडंसं आणखीन खोलात जाऊन तुमच्या एकूण टीम बद्दल काय सांगाल की कसं मॅनेज होतं, कसं काम चालतं तुमच्या क्लिनिकमध्ये? मी एक अभिमानाने सांगेन की आज गेली 16 वर्ष झाली आहेत आणि माझ्या टीम मध्ये 14 ते 15 वर्ष तीच लोक आहेत. अच्छा म्हणजे सुरुवातीला 1 वर्ष आम्ही थोडं टीम फाइंड आउट केली आणि आज आता 14 वर्ष तीच टीम माझ्याकडे काम करते. तर त्याच्यामुळे काही आता कोणाला सांगायला लागत नाही. प्रत्येकाला माहितीये काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण काम करतो. आमच्याकडे काही गोष्टी आम्ही आउटसोर्स पण करतो. ती गोष्ट प्लास्टिक सर्जन आमच्याकडे आहेत, ते ऑन कॉल येतात. तर अशा प्रकारे सगळ्या ह्याच्यामधले एक्सपर्टीज आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे यू जस्ट नेम इट, वी डू इट. की UB ग्लॅमरस हे एक वेगळं तुमचं स्वतःचं अस्तित्व असलेलं आणि तुमचं स्वतःचं तयार केलेलं एक घर आहे, जिथून तुमचा हा सगळा कुटुंब पसारा वाढत चाललेला आहे. पण आपलं खरं जे कुटुंब असतं त्यांचा जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे पॅशन टर्न इन टू बिझनेस, पण तेव्हा त्यांचा सपोर्ट कसा होता आणि आता एवढ्या वर्षांमध्ये देखील घरातनं तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला जातो? घरातनं तर कायम सपोर्ट मिळालेला आहे. म्हणूनच की जेव्हा आधीचं क्षेत्र होतं पॅथॉलॉजी तेव्हा 24 तास काम असायचं. त्याच्याबरोबर हे मी पॅशन म्हणून चालू केलेलं आहे. त्यात आता प्रवाह चालू केलेला आहे. तर आता प्रवाहामध्ये एक्सपोर्ट आमचे प्रोडक्ट करण्यासाठी माझा मुलगा मला मदत करतोय. घरातनं सपोर्ट कायम मिळालेला आहे आणि म्हणूनच आज मी कुठल्याही नवीन गोष्टीत मी नवीन क्षेत्रात मी ऍक्च्युअली विचार करू शकते की आपण हे चालू करूया किंवा काही ठराविक सर्जरी किंवा काही ठराविक ट्रीटमेंट्स यांची थोडक्यात उकल करून सांगू शकता का? म्हणजे कुठल्या कुठल्या होतात, डेप्थ मध्ये नाही पण आता जसं
मेन कुठल्या पद्धतीचे जास्त तुमच्याकडे इन्क्वायरीज येतात? कॉस्मॅटिक सर्जरी तर सगळ्याच ब्रेस्ट इम्प्लांट पासून सगळ्याच आपल्याकडे होतात, पण आता सध्या जास्त काळाची गरज आहे ती म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. तरुण वर्गामध्ये टक्कल पडायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आताची लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि हे जे काही आहे त्यामुळे. तर हेअर ट्रान्सप्लांटला मी सांगेन की वीग वगैरे याकडे न जाता जर तुम्हाला तुमचे नॅचरल हेअर्स जर मिळत असतील तर हेअर ट्रान्सप्लांट हा उत्तम उपाय आहे. तिथे तुम्हाला नॅचरल हेअर्स मिळतात आणि त्यामुळे जो एक कॉन्फिडन्स गेलेला असतो, पर्सनॅलिटी तुम्हाला कॉन्फिडन्स देते. तर त्यावेळेला जर हेअर ट्रान्सप्लांट करून त्यांचा जो नॅचरल लुक त्यांना परत मिळवता येतो आणि तो जो कॉन्फिडन्स येतो त्यांना, आता 1 डे मध्ये ती ट्रीटमेंट होते आणि विदिन 4 to 6 मंथ्स मध्ये तुम्हाला तुमचा नॅचरल लुक होतं. त्याच्या मागे मी तुम्हाला अजून एक सांगेन की एक स्टोरी सांगेन. मी सीए आहे, मुलगा होता, म्हणजे सीए आहे, एकुलता एक होता आणि अतिशय म्हणजे फायनान्शियली खूप छान, सगळंच चांगलं होतं, पण लग्न जमत नव्हतं त्याचं, का तर त्याला टक्कल होतं. तर मग तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आपण हेअर ट्रान्सप्लांट करूया आणि हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर 6 महिन्यामध्ये लग्न होतं. तर मी म्हणेन की कॉस्मॅटिक सर्जरी हा एक वरदान आहे तुम्हाला, की जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यावर सोल्युशन्स आहेत. तुमच्या स्किनवरचा काही प्रॉब्लेम किंवा आता एक्ने स्कार आपण म्हणतो की खड्डे आहेत ते बॉदर करतायत किंवा एखादा मोठा तीळ इथे असतो आणि मग कोणी बघितलं की पहिले तिथेच लक्ष जातं, मस असतो किंवा टक्कल पडले म्हणून ते असतं. तर त्याच्यामुळे आपण कुठेतरी खचून न जाता किंवा कॉन्फिडन्स न घालवता त्याच्यावर आपल्याकडे सगळे उपाय आहेत आणि सिंपल उपाय आहेत आणि की जे परमनंटली होऊ शकतात. तर ते करावेत आणि तुमची पर्सनॅलिटी परत तशीच चांगली करून कॉन्फिडन्स वाढवावा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की सर्वसामान्यांना देखील हे प्रश्न आणि हे प्रॉब्लेम्स येतात, पण त्यांना ट्रीटमेंटची जी भीती वाटते, म्हणजे राईट फ्रॉम कॉस्टिंग आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील, पण युबी ग्लॅमरस मध्ये या गोष्टींची सुद्धा काळजी घेतली जाते, बरोबर? नक्कीच. जेव्हा मला विचारतात तेव्हा मी त्यांना तेच सांगते की वेन यू आर इन सेफ हँड देन नो साईड इफेक्ट आणि आम्ही तेच करतो. प्रभा, एक अचानक म्हणजे तुम्हाला अडचणीतनं एक नवनिर्मिती झाली, म्हणजे तुम्ही ती काय म्हणतात ना की प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्ही ऑपॉर्च्युनिटी बघितली आणि एक नवीन गोष्ट तयार केली. तसं आता ठरवून पुढचे काही टार्गेट्स आहेत का तुमचे? हो, आहेत ना. मला फ्रँचायझीज द्यायच्या आहेत. तर मी म्हणेन मनस्विताच्या या प्लॅटफॉर्मवर मी आवाहन करीन की ज्या कोणाला या क्षेत्रात उतरायचं असेल आणि त्यांची इच्छा असेल की आपण इथे काहीतरी करू शकतो, तर आमचा त्यांना पूर्णपणे बॅकअप मिळेल. तर आम्ही आता फ्रँचायझी सुरू केल्या आहेत युबी ग्लॅमरसच्या आणि त्याप्रमाणेच मी ट्रेनिंग पण घेते. कॉस्मॅटॉलॉजीच्या कोर्सेसचं मी ट्रेनिंग घेते. आताच माझ्याकडे एक रत्नागिरीवरनं मुलगी येऊन पूर्णपणे शिकून गेली. ती ब्युटिशियन होती, पण तिला काही ऍड ऑन करायच्या होत्या. माझ्याकडे डॉक्टर्स लोक पण येतात. दोन्ही कॅटेगरीसाठी वेगळा फॉर्मॅट आहे. तर आपण कॉस्मॅटॉलॉजीचे कोर्सेस पण घेतो. तर ज्यांना आपली प्रॅक्टिस थोडी अपग्रेड करायची असेल तर हे कोर्सेस घेऊन ते अपग्रेड करू शकतात. तर आता सध्या मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करते आहे की फ्रँचायझीज आणि ट्रेनिंग सेशन्स आपण चालू केलेले आहेत. हे कोर्सेस साधारण म्हणजे छोट्या कालावधीचे का मोठ्या कालावधीचे, म्हणजे एक नॉर्मल आयडिया येण्यासाठी कसे असतात? नाही, 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे हे कोर्सेस आहेत. आज अनेक वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, तर साहजिकच आहे की खूप जणांशी तुम्ही जोडल्या गेलेला आहात, पण एकूणच तुमचं हे बिझनेस नेटवर्किंग चालतं कसं? तुला मी म्हटलं की ऍक्च्युली म्हणजे पॅशन म्हणून मी या क्षेत्रात आलेली आहे, हा बिझनेस. पण 8 वर्षापूर्वी मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या बिझनेस नेटवर्किंगशी जोडली गेले आणि तिथे जाऊन मला कळलं की पॅशन वगैरे नाही, तर बिझनेस हे खरं असतं आणि बिझनेस कसा करावा हे मी तिथे जाऊन शिकले. तर आज सॅटर्डे क्लब मध्ये काम करत असताना जवळजवळ नेटवर्किंगच्या माध्यमातून 50% बिझनेस हा मला सॅटर्डे क्लब मधनं मिळतो आणि हीच खरी सॅटर्डे क्लबची गंमत आहे. त्यामुळे मी सांगेन की तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही आता सोशल मीडिया वगैरे प्लॅटफॉर्म आहेच, पण त्याबरोबर नेटवर्किंग सारखा उत्तम प्लॅटफॉर्म जर तुम्ही चूज केलात तर तुमचा बिझनेस 10x नक्कीच वाढू शकतो. खरं तर कॉस्मेटॉलॉजी आणि तुमचं एकूण युबी ग्लॅमरस हा विषय घेऊन सुद्धा बोलायचं झालं तर आपल्याकडे खूप सारी माहिती आहे. मला माहिती आहे की नक्कीच आपण आपल्या मनस्वितेच्या प्रेक्षकांना ती देऊ इच्छितो, पण फक्त थोडा वेळेचा आपल्याकडे एक शेड्यूल असल्यामुळे आपण इथे जास्त खोलात जाणार नाही आहोत. पण मी तुम्हाला हे नक्की सांगेन की ज्या महिलांना किंवा इव्हन फ्रँचायझी देणार आहेत प्रज्ञा मॅडम, तर कुणालाही जर या क्षेत्रात स्वतःचा असा काही वेगळा ठसा उमटवायचा असेल तर नक्कीच तुम्ही युबी ग्लॅमरसच्या प्रज्ञा बापट यांना संपर्क करा. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही देऊ. तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्की विचारा
ठाण्यामध्ये नितीन कंपनीजवळ यांचे क्लिनिक आहे, त्याचा सुद्धा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. प्रज्ञाताई, तुम्ही इथे आलात आणि खरं तर एवढ्या कमी वेळामध्ये इतकी छान माहिती दिलेली आहे, तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा आपण एकदा डिटेल्ड ह्या विषयावर बोलण्यासाठी नक्की भेटूया. नक्की आवडेल. थँक्यू. थँक्यू.